आपल्या चोपडा तालुक्यातील जो विजयगड आहे त्याला राज्य संरक्षित दर्जा मिळाला आहे का? नाही, हे आपल्या चौगाव किल्ल्याचं दुर्दैव आहे. प्रत्येक वेळेस राज्य संरक्षित स्थळ घोषित करा अशी मागणी पर्यटकांकडून किंवा इतिहास संशोधकांकडून करण्यात येते. त्यावेळेस एकच कारण येत होतं की त्याचा कुठेही पुरातत्व असल्याचा पुरावा सापडत नाही. परंतु 14 फेब्रुवारी 2021मध्ये इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे, मी स्वतः आणि डॉक्टर गोपाल पाटील आम्ही त्या ठिकाणी जाऊन ऐतिहासिक सातवाहनकालीन लेण्या साधारणतः 2 वर्षापूर्वीच्या लेण्यांचा इतिहास शोध घेतला आणि तो राज्य पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना सादर केला. त्यानंतरही त्या किल्ल्याची पुरातत्वाला नोंद घेतली नाही. त्यामुळे आजपर्यंत त्या किल्ल्याला राज्य संरक्षित स्थळाचा दर्जा मिळू शकला नाही, म्हणून त्याचा विकास झाला नाही. विशेष म्हणजे या किल्ल्याची नोंद सन 1872 ते 1878मध्ये जे ब्रिटिशकालीन गॅजेट लिहिलं गेलं त्याच्यातसुद्धा नोंद आहे. साधारणतः 150 वर्षापूर्वी या किल्ल्याची नोंद गॅजेटमध्ये असतानासुद्धा या किल्ल्याची पुरातत्वाला नोंद न होणं किंवा त्याला राज्य संरक्षित स्थळाचा दर्जा न मिळणं हे पुरातत्व विभाग आणि इतर विभाग यांचं जे कामाचं दुर्लक्ष म्हणता येईल. आणि त्याचमुळे आज आपल्या किल्ल्याला आजपर्यंत कुठलाही निधी न मिळता तो दुर्लक्षित राहिलेला आहे.